नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील एकंदरीतच बिहारसह महाराष्ट्रातील निवडणुकांशी कांद्याचा संबंध, केंद्र सरकारवर षडयंत्र रचल्याचा आरोप, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, कांद्याच्या भावात घसरण कशामुळे होते, काय सध्याची परिस्थिती, काय त्या संदर्भातील अपडेट, कांद्याचे भाव वाढणार का, तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील अपडेट, संपूर्ण घडामोड बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता बिहारसह महाराष्ट्रातील निवडणुकांशी कांद्याचा संबंध, केंद्र सरकारवर षडयंत्र असल्याचा आरोप. मागील 6 महिन्यापासून कांद्याचे दर 1 ते 1,500 रुपयाच्या दरम्यान स्थिरावले आहे. याचा संबंध आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांशी जोडला जात आहे. निवडणूक काळात ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे भाव पाडले जात आहे. केंद्र सरकारने हे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. सध्या लासलगावसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक टिकून आहे. गुरुवारी कांद्याला सरासरी 1400 रुपये भाव मिळाला. देशांतर्गत बाजारात मागणी ओसरल्याने असताना निर्यातीत अस्थिरता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी देशभरातील कांदा उत्पादकांना अडचणीत आणण्याचा कारस्थान पुन्हा एकदा उघड झाले असल्याचं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाच्या या ठिकाणी सरळ गैरफायदा घेत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे. कांद्याचे भाव पाडले, बाजारात मालास उठाव न करणे, निर्यात बंदी किंवा अनियमित आयात परवानग्या देणे हे सर्व काही केवळ ग्राहकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केले जात असल्याचं त्यांनी लक्ष वेधले आहे. एकंदरीतच लवकर बिहार विधानसभा आणि राज्यातील मुंबई पुण्यासह 29 महानगरपालिका तसेच अनेक नगरपालिकाच्या निवडणुका होणार आहे. या काळात मतदारांना आनंदित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यात ढकलले जात असल्याची टीका त्यांनी केली. आणि या ठिकाणी बघितलं, पिकवणाऱ्यांची फिकीर न करता या ठिकाणी बघितलं तर ग्राहकांना स्वस्त कांदा व सरकारच्या ठरवलेल्या निवडणुकी समीकरणात भाग असल्याचा मुद्दा दिगोळे यांनी मांडला आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा.